हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. दिवसाची सुरुवात तर रोजचीच छान होते आणि रोजची सुरुवात कामांपासून होत असते. तशीच आजची सुरुवात पण झालेली आहे. रोज रात्री मी झोपताना बऱ्यापैकी प्रयत्न असतो माझा की हॉलमधलं सगळं सेट करून मगच झोपायचं आणि करते पण तसंच. पण काय होतं, संध्याकाळी आम्ही चालायला जातो तेव्हा सगळं आवरलेलं असतं. आल्यानंतर ना धनुषला इतकी मस्ती करायची असते, म्हणजे टी व्ही बघायची असते किंवा मग टी व्ही बघायचे नाटक करून मग जेवायचं पण असतं का, तर मग जेवताना टी व्ही बघायला भेटते म्हणून. आणि मग जेवता जेवता इथं उठून तिथनं खेळणं आणि तिकडून काढेल असं काहीच बऱ्याच गोष्टी अशात हॉलमध्ये आणून टाकतो तो टी व्ही बघता बघता खाता खाता. आणि मग ते सकाळी सगळं राहून जातं आवरायचं, म्हणजे रात्रीचं सगळं राहूनच जातं आवरायचं. म्हणून आज सकाळी पहिलं ते आवरायला घेतलं. आणि इथं युनिटवरती पण पसारा असतो, चहाचा कप वगैरे तिथंच ठेवलेला होता. ह्यांचं चार्जिंग म्हणजे मला असं वाटतं ना, हे घरी नसतात ना दिवसभर तर आपण ठेवून देऊयात, पण त्यांना आवडत नाही. त्यांचं म्हणणं असतं की नाही, तू नेहमीच असं करते, तू माझ्या वस्तूंना प्रॉपर जागा देत नाहीस. मी व्यवस्थित जागा दिली तरी पण तू सगळं काढून ठेवत असतेस नेहमीच. तर मग इथलं पण सगळं आवरून घेतलं आणि मला असं नेहमी वाटतं की युनिटवरती सगळं रिकामच असावं. पण काय होतं आहे ना, होम थिएटर तिथं असल्यामुळं ना, तो मोठा बॉक्स तो दिसतोय ना, तो तिथंच ठेवावा लागतो. त्यासाठी दुसरीकडे कुठं जागा नाही आहे. त्याच्यामुळे मग युनिटवरती खूप जास्त गडबड गोंधळ वाटतो कधी कधी. मित्र ह्यांना किती वेळा बोलले की तुम्ही तो काढूनच ठेवा जर तिथं पसारा होणार असेल, पण त्यांना वाटतं की असू देत. जेव्हा गाणी वगैरे ऐकायची असतात ना त्यावेळेस खूप छान वाटतं. सगळा पसारा आवरून घेतला आणि त्याच्यानंतर झाडू मारला आणि सगळं म्हणजे किती जरी प्रयत्न केला ना व्यवस्थित आवरायचा तरी धूळ व्हायची ती होतीच. आणि इतकी धूळ येते ना, प्रत्येकाच्या घरामध्येच हा प्रॉब्लेम असेल. प्रत्येक जरच म्हणजे मला तर वाटतं की प्रत्येक लेडीज वैतागली असेल धुळीला. तशी मीच खूप वैतागली आहे. म्हणजे फक्त किचनची खिडकी ओपन असू देत सगळी धूळ किचनमध्ये, हॉलमधली खिडकी ओपन असू देत सगळे धूळ हॉलमध्ये, असं ना सगळीकडं धूळ धूळ झाली. आणि असं वाटतं ना कधी पाऊस पडणार. पण बापरे, मागच्या 15 दिवसात इकडं पाऊस पडला तर मला नको नको झालं होतं. इकडं जास्त पाऊस असतो. बेडवरती सगळ्या कपड्यांचा राडा पडलेला होता. परवा दिवशी काय झालं होतं ना, मी ड्रेस घालायला घेतला, म्हणजे दिवसभर मी ड्रेसवरतीच होते आणि म्हटलं चला आता टी शर्ट आणि प्लाझो पॅन्ट घालूयात जेणेकरून खूप छान वाटतं. आणि गरमी पण एवढी आहे ना, तर ड्रेस घालून काय सहन शक्यच नाही आहे. आणि माझ्याकडं बरेच टॉप असे आहेत की व्हाईट लेगिन्स आणि ब्लॅक लेगिन्स, अशाच लेगिन्स आहेत माझ्याकडं. ब्लॅक लेगिन्स घातलेली असेल तर खूप जास्त गरम होतं, म्हणून मग मी ड्रेस चेंज करावा म्हटलं. पण कशाचं काय असं झालं ना की तब्येतच वाढली माझी, म्हणून मग हा टी शर्ट घालू की ती पॅन्ट घालू किंवा अजून काय करू, असं करून मी अर्धं सगळं कपाट खाली घेतलेलं होतं. माझ्यासारखं तुम्ही पण आहेत का? नक्की कमेंटमध्ये सांगा. कुठलाच एक ड्रेस ना आपल्याला प्रॉपर जर बसत नसला ना तर हे घालू का ते घालू असं होतं. आणि मी एवढी कन्फ्यूज झाली होते ना, शेवटी कसं तरी एक टॉप आणि प्लाझो पॅन्ट घालून घेतली. आणि मग ते सगळं शेवटला हातात येतं ना तेव्हा समजतं की आधीच का नाही ट्राय केलं. जर आधी ट्राय केलं असतं तर एवढा सगळा कपड्यांचा ढिगारा पडला असता का? मला वाटतं ही कपड्यांचा ढिगारा ना प्रॉपर 2 दिवस असाच बेडवरती होता. अजिबात माझं मन होत नव्हतं आवरायचं. आणि त्याच्यामध्ये मी काय करत होते, जी धुतलेली कपडे होती ना ती सगळी कपाटामध्येच आणून म्हणजे बेडवरतीच टाकून देत होते. घड्या घालायची अजिबात इच्छा होत नव्हती. आणि जर एखादं रुटीन आपलं सेट झालं, आता धुतलेले कपडे आहेत सुकायला टाकलेले, सुकलेत छान, तर लगेच कपाटामध्ये घडी घालून ठेवायचे. पण आधीचे जर कपडे बेडवरती पडले असेल ना तर अजिबात मन होत नाही की ते कपडे घडी घालून ठेवता म्हणून. पण कसं तरी मनावरती कंट्रोल ठेवून ना बाकीची सगळी घरातली कामं आवरून झाल्याच्या नंतर ना मी कपड्यांच्या घड्या घालून ठेवायला घेतल्या. पहिल्यांदा सगळे माझे टी शर्ट जे काही प्लाझो पॅन्ट होते ते सेपरेट करून घेतल्या. जवळजवळ 5-6 पॅन्ट आणि 5-6 तरी टी शर्ट आलेच होते खाली बघा. म्हणजे एक गोष्ट सिलेक्ट करायची होती तर मी एवढी सगळी कपडे खाली घेतली होती. ठीक आहे असू देत. परत टॉप पण घालून बघितले होते, ह्या घालू का तो घालू, पण लूज होत होते म्हणून मग ते केलं. टी शर्ट होत आहेत फिट्ट आणि ड्रेस होत आहेत लूज. काय झालं आहे ना तेच मला समजत नाही. आणि लूज कपडे असेल तर मला घालायला अजिबात आवडत नाही, कारण मी जसं मला चॉईस कळली ना कपड्यांची किंवा असे कपडे तसे कपडे, तेव्हापासून मी नेहमीच ना
असं करते की मला टाईट कपडेच घालायला खूप जास्त आवडतात. असे लूज कपडे मला आवडतच नाहीत अजिबात. आत्ता टी शर्ट वगैरे मी पसंत करते की लूज घालायचं, पण ते माझ्याकडच्याने अजिबात आधी होत नव्हतं. म्हणजे मला फिट कपडे घालायलाच खूप जास्त आवडतात. आणि ड्रेसच्या काही ज्या बाह्या वगैरे असतात तर त्या पण मी छोट्याच लावते. म्हणजे 2.5च बाही लावते. मोठ्या बाह्या पण मला जास्त आवडत नाही. ब्लाऊजच्या पण तेवढ्याच असतात. इथं मग कुकर लावायला घेतला. ह्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे मला वाटतंय की बुधवारपासून मी व्हिडिओ शूट करणं जरा कमीच केलं होतं. काय झालं होतं काय माहिती, किंवा तेवढं म्हणजे कामं पण घरातली होत नव्हती. मग कामच जर केलं नाही तर काय व्हिडिओ शूट करणार. त्याच्यामुळे ना कधीचा पण व्हिडिओ मी घेतलेला आहे. मला वाटतं हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी माझा होता उपवास आणि मग ह्यांच्यासाठीच फक्त बनवायचं होतं आणि 1 मे निमित्त सगळ्यांना सुट्टी होती आणि माझा उपवास असल्यामुळे फक्त ह्यांच्यासाठीच जेवण बनवायचं होतं आणि धनुसाठी तर मी चपातीच करणार होते. पण म्हटलं बघूयात, पोळी जर त्यांना खाल्ली तर ते चालणार नाही, तर मग ह्यांचं जेवण झाल्यानंतर परत यासाठी निवांत चपाती करून मग त्याला चारणार. पण त्याने पण बऱ्यापैकी पोळी खाल्ली होती. मग म्हटलं दुपारी वेगळं काहीतरी करता येईल. इथं मी चपात्या म्हणजे पोळ्याच बनवायला घेतल्या होत्या आणि ज्या दिवशी आकेतीचा व्हिडिओ टाकला होता त्या दिवशी मी त्याच्यामध्ये हे केलं नव्हतं, म्हणजे पुरणपोळी लाटतानाचा व्हिडिओ शूट केला नव्हता. कारण ना मी म्हटलं का नाही, सगळी कामं आधी आवरली ना तरी पण जी शेवटची वेळ असते ना त्या टायमिंगला आपली खूप जास्त गडबड होत असते आणि त्यावेळेस पण तसंच काहीसं झालं होतं. सगळं आवरता खूप वेळ झाला आणि मग ते काका वगैरे जेवायला आले होते आणि कुठं व्हिडिओ काढत बसायचं म्हटलं. आणि माझं म्हणणं होतं की ते यायच्या आधी पुरणपोळी मला नव्हती बनवून ठेवायची. जेव्हा ते जेवायला बसतील ना त्याच वेळेस मी पोळी बनवणार होती आणि सेम तसंच केलं. ताट वाढायच्या आधी 2 मिनटं म्हणजे मी तव्यातून काढून लगेच ताटामध्ये पोळी दिली होती गरम गरम. तर मग त्यावेळेस काही व्हिडिओ शूट केलेला नव्हता. मग आत्ता म्हटलं चला लाटणारच आहे पुरणपोळी तर तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि मी खरं सांगते बरं का तुम्हाला, कोणताच स्वयंपाक मला कोणीही बनवायला शिकवला नाही किंवा मला कोणी सांगितलं पण नाही की तू भाजीला एवढं मीठ टाक किंवा ही भाजी अशी करायची ती भाजी तशी करायची. म्हणून सगळं मी माझ्या मनाने शिकले आणि सगळं श्रेय कोणाला जात असेल तर यूट्यूबमध्ये जी आपली हाऊस क्वीन दिदी आहे धनश्री दिदी, तिच्याकडून मी बऱ्याचशा गोष्टी शिकले. बाकी असं कोणी नाही मला शिकवलेलं की अशी भाजी करायची किंवा तशी भाजी करायची. प्रत्येक गोष्ट मी तिचं बघून शिकले आणि आत्ता प्रॉपर सगळं करते. ह्याचा पण मला आनंद खूप जास्त आहे की सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित हँडल करू शकते आणि करते पण. पुरणपोळी तर मला अजिबात जमतच नव्हती, म्हणजे मला चपाती पण जमत नव्हती तर पुरणपोळी तर लांबचाच विषय होता. लग्नाच्या आधी एकदम परफेक्ट स्वयंपाक मला अजिबात येत नव्हता, कारण ह्या गोष्टींमध्ये एवढं मी कधी लक्षच दिलं नव्हतं. आणि इथं आता मग चांगले बनवायला शिकले. ह्या गोष्टीचा आनंद खूप जास्त आहे. पहिलं मम्मीला फोन करून विचारायचे मम्मी असं तसं, पण आता मम्मीची सुद्धा गरज लागत नाही ह्या गोष्टींसाठी. मी सगळं अंदाजानेच करून घेत असते. आणि पहिलं काय व्हायचं, मम्मीला जेव्हा विचारायला तेव्हा नेहमी बिघडायचंच, कारण घाबरत करायचे. पण आता ठरवलं होतं मनाशी की नाही, आपण हे प्रत्येक वेळेसच आपल्याला करायला लागणार आहे आणि किती वेळा मम्मीला कॉल करून त्रास द्यायचा आणि तिला विचारायचं आणि विचारल्यानंतर घाबरत केलं की मग सगळं बिघडूनच जातं. पण मग न विचारता करते ना तर खूप छान होतात. पुरण अगदी व्यवस्थित होतं आणि पुरणपोळ्या पण अशा टम्म फुगतात, व्यवस्थित भाजता येतात आणि गॅस जरासा फुल होता त्यामुळे थोडीशी करपली, पण आनंद होतो की पुरणपोळी काही नाही फुगते तरी आपली छानपैकी. आणि सगळा स्वयंपाक आता व्यवस्थित करता येतो. इथं भज्यांचं पीठ पण थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं. मग म्हटलं चला ते टाकून देण्यापेक्षा, वाया घालवण्यापेक्षा 4-5 जेवढे होतील तेवढी भजी ह्यांच्यासाठी करून देते, जेणेकरून त्यांना पण खूप जास्त आवडेल. नाहीतर पुरणपोळीचं जेवण भज्याशिवाय अपूर्ण आहे असं मला वाटतं. इथं सगळं तयार झालं होतं. मग त्यांच्यासाठी ताट वाढून दिलं आणि किती मस्त दिसते ना ताट, आणि विश्वास बसत नाही की खरंच हे आपण करतो एकटं म्हणून. खूप छान वाटतं. तुम्हाला पण असंच वाटत असेल ना, जर तुम्ही पण स्वतः पुरणपोळीचं जेवण बनवत असाल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का, तुम्हाला पण करता येते का. आता दुसऱ्यांसाठी म्हणजे अहोंसाठी तर बनवून दिलं, धनुचं सुद्धा झालेलं होतं. स्वतःसाठी काही करायचं म्हटलं की मला खूप जास्त कंटाळा येतो आणि प्रत्येकाचंच असतं की स्वतःसाठी काही बनवायचं म्हटलं की थोडंसं आपण इग्नोरच करतो काही गोष्टी. त्याच्यामुळे आपल्या हेल्थवरती पण परिणाम होतो बराचसा. ह्या गोष्टी आपल्याला काही लवकर समजत नाहीत, पण काय बनवायचं उपवासाचं आणि खिचडी वगैरे खाल्ली की त्रास होतो. म्हणून मग मी इथे ना लिंबू सरबत बनवायला घेतलेलं होतं. लिंबू सरबत पिलं होतं तर मला एवढं एनर्जेटिक वाटत होतं ना, नाहीतर मग असं उपवास असला ना की जास्त पित्ताचा वगैरे त्रास होतो मला. पण आजच्या गुरुवारी मला काहीच त्रास नव्हता झाला, म्हणजे खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. आणि त्यातून पण काय हे घरी होते त्यामुळे मज्जा होते दिवसभर, ते काही टेन्शनच नव्हतं. चला आता मी इथं मस्त लिंबू सरबत पिऊन घेते आणि मग भेटते.
आता डायरेक्टली ना मी तुम्हाला सॅटर्डे दिवशी भेटते, कारण मधला 2-3 दिवसांचा पूर्ण गॅपच घेतलेला होता व्हिडिओसाठी. जे काही शूट केलेलं होतं तेवढं आणि नंतरचं मग हे दोन्ही मिळून एकत्र शेअर करते आहे. सॅटर्डेच्या दिवशी माझा खूप जास्त मूड ऑफ झाला होता. म्हणजे मी तुम्हाला लास्ट कधीतरी व्हिडिओमध्ये बोलले होते सॅटर्डे संडे मी गावाकडे जाणार आहे, आता यात्रा येते सो त्याच्यासाठी. पण ह्यांना अचानक ऑफिसला जावं लागलं आणि मग माझं जाणं कॅन्सल झालं. त्याच्यामुळे मला खूप जास्त वाटत होतं, कारण आता खूप तळतळ चालली होती जायची, कारण आता परत लवकर जायला भेटणार नाही एकदा धनुची स्कूल सुरू झाली की, म्हणून जायचं होतं. पण ह्यांना ऑफिसला जावं लागलं आणि बसनं वगैरे काय मला पाठवत नाहीत. मग आता माझं जाणं कधी होतं आहे काय माहिती, पप्पा न्यायला येतात का भैया, का नेक्स्ट सॅटर्डे संडे जावं लागते काहीच मला माहीत नाही आहे. पण बघू आता कसं काय होईल, ते सगळं चांगलंच होईल. म्हणून हे म्हटले की चला आपण झाडं घ्यायला जाऊयात म्हणून आणि आमच्या शेजारच्या ताई ते नर्सरीमध्ये जॉबला आहेत. मग आम्ही तिथंच गेलो होतो आणि खूप छान छान झाडं होती, खूप बऱ्यापैकी, म्हणजे खूपच जास्त व्हरायटीज त्यांच्याकडे होती आणि इतकी मोठी नर्सरी होती ना की काय सांगू मी तुम्हाला थोडीशी तरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे झाड आम्हाला त्यांनी असंच दिलं, पैसे वगैरे काहीच घेतले नाहीत आणि खूप छान झाड आणलं, ते तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच. मला ना असलं वातावरण खूप जास्त आवडतं. म्हणजे सनसेटचाच व्ह्यू आहे, इतकं सुंदर वाटत होतं. आणि बघू शकता तुम्ही नर्सरी इतकी मोठी आहे ना, म्हणजे किती शूट करू काय करू हे मला समजत नव्हतं. आणि चला आता फायनली आम्ही घरी जातो. सगळी कामं तशीच ठेवलेली होती. मी म्हटलं ना की तुम्हाला हे ऑफिसला गेलते त्याच्यामुळे धनुषने आणि मी फक्त सँडविच करून खाल्लेलं होतं. आणि तेवढी भांडी घासायची पण माझ्या जीवावरती आलं, कारण दुपारचं एवढं गरम पाणी येतं आणि मी बऱ्यापैकी घासतच असते भांडी, असं ठेवत नाही कधी. पण आज माझं मनच होत नव्हतं घासायचं म्हणून मी तशीच ठेवून दिली होती. मग आता पटपट घासून घेते. घरी आल्यानंतर ना फरशी पुसून घेतली, घरामध्ये सगळं आधी झाडू मारला, त्याच्यानंतर फरशी पुसली. जो काय पसारा होता ना तो सगळा आवरला, कारण दिवसभर अशीच लोळालोळ सुरू होती. आल्यानंतर मग आम्ही चहा तर काय हे ऑफिसवरून आल्यानंतरच घेतलेला होता, चहाचं काही टेन्शन नव्हतं. पण तरी पण त्यांना भूक लागलेली होती, कारण दुपारचं जेवण त्यांचं पोटभर झालेलं नव्हतं. म्हणून मग म्हटलं पाणी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं होतं, म्हटलं लिंबू सरबत बनवता येईल. पण त्याच्या आधी म्हटलं जो काय हा भांड्यांचा गराडा आहे ना तो घासून घ्यावा, म्हणजे किचन मोकळं होईल. आणि व्हिडिओ शूट करत असलं की काम करायला खूप जास्त वेळ लागतो, म्हणून मी व्हिडिओ थांबवला, पटकन आवरून घेतलं. त्याच्यानंतर मग ह्यांनीच लिंबू सरबत बनवलं, एवढं छान बनवलं होतं ना की काय सांगू तुम्हाला. पिलं आणि त्याच्यानंतर थोडंसं आवरलं आणि मग लगेच दिवाबत्ती केली संध्याकाळची दिवाबत्ती झाल्याशिवाय घरामध्ये फ्रेश वाटत नाही. आणि धनुषकडं आणि ह्यांच्याकडं रिमोट असेल ना तर मला देवाची गाणी टी व्हीवरती लावताच येत नाहीत. हे कॉमेडी शो बघत बसले होते, मग म्हटलं नको त्यांना डिस्टर्ब करायला. ते जेव्हा कॉमेडी शो टी व्हीवरती लावतात आणि ते हसतात ना, तेव्हा त्यांना बघून मला इतकं हसायला येतं ना की काय सांगायलाच नको. इथं संध्याकाळी ना आम्ही भंगार काढत होतो साईडला, कारण हे खूप दिवसापासून राहतच होतं द्यायचं. आणि म्हटलं चला आता आज देऊनच टाकूया फायनली, कारण गॅलरी पण मला मोकळी करायची आहे म्हणून. आणि मग भंगारवाला पण संध्याकाळच्या वेळेला अवेलेबल होता, तो म्हटलं येतो मी, तुम्ही सगळं काढून ठेवा. आणि मग आम्ही काढायला घेतलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की हे असं नको ठेवायला, ते तसं नको ठेवायला. त्यांचं म्हणणं असं की सगळं व्यवस्थित ठेवूनच मग ते भंगारवाल्यापर्यंत पोहोचवायचं, असं कसं पण द्यायचं म्हटलं की नको वाटतं. आणि त्यांना वाटत होतं की सगळं गाडीवरतीच घेऊन जाऊयात आपण. पण मी म्हटलं येतो इथं भंगारवाला तर द्यायला काय हरकत आहे, म्हणून मग सगळंच काढून घेतलं एकदाचं. जे काय सगळे बॉक्स वगैरे होते ना मी सगळे असेच ठेवले होते. त्यांना आता ड्रेस वगैरे घेतले होते, त्याचे शर्टचे जे बॉक्स होते ना ते पण असेच ठेवून दिलेले होते. आणि ते कधी ना कधीतरी बाहेर काढायचंच होतं, नाहीतर ते तसंच ठेवलं ना की मग इतका पसारा होऊन जातो ना गॅलरीमध्ये पण. आणि मला मोकळी गॅलरी खूप जास्त आवडते, पण काय होतं काही नाही काहीतरी वस्तू असते आणि तिथं जाऊन पडतेच, त्याच्यामुळे पसारा व्हायचा तो होतोच. आता हे बॉक्स गेले तर उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला अजून कशाचे बॉक्स घरामध्ये आलेत ते. आता ते पण परत द्यावे लागतील, नाहीतर ते ठेवून एकदा जर ठेवले ना घरामध्ये तर ते 1-2 महिने अशाच घरामध्ये राहतात आणि त्यांना त्या गोष्टींसाठी वेळ पण भेटत नाही. आता मला गावाला जायचं आहे, हे सगळं आवरायचा प्रयत्न करते, कारण आल्यानंतर फक्त 1-2 दिवस असतील माझ्याकडे आणि धनुचा बड्डेसुद्धा येतो आहे. मग त्याच्यासाठी घरातली तयारी करायची. बरेच जण, माझी मावशीची मुलगी, मामाची मुलगी, त्या पण माझ्या दोघी सोबत येणार आहेत, कदाचित आजी पण माझ्यासोबत येईल. आणि मग म्हटलं जे काय आहे ना ते सगळं जातानाच आवरून जाऊयात, जेणेकरून मला आल्यानंतर अजिबात त्रास होणार नाही कामं आवरायला. इथं गॅलरी रिकामी करून घेतली आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त अंड्याची भुर्जी, भाकरी असा मेनू बनवला होता. चला तर मग आता आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतो. इथपर्यंत व्हिडिओ बघत आलाच आहात तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.